माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण 36 छतीचा ब्लाउज बघणार आहे। मी डबल फोल्ड केलेला पेपर घेतलेला आहे। सुरुवातीला मी 15.5 इंच उंची टाकलेली आहे 36 ब्लाउजसाठी। अर्धा इंच आपण सुरुवातीला टाकतानाच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण योगपट्टी वाढवायला आपण डबल पेपर कटिंग करणार नाही। आणि हे शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंच, इथे 2 इंचाचं मार्क केलेलं आहे। मुंडा खोली मी 6.25 इंच घेतलेली आहे। 36 छातीसाठी 6.25 मी मुंडा खोली घेतलेली आहे। यानंतर मी छातीचं माप टाकलेलं आहे। छातीचं माप हे 36 इंचासाठी 9 इंच टाकलेलं आहे। हे बघा, व्यवस्थित असं 9 इंचावर मार्क करून घेतलेलं आहे। नंतर 1.5 इंच मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी वाढवलेलं आहे। प्रत्येक ब्लाउजमध्ये तुमच्या इच्छेने तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता। आणि प्रत्येक ठिकाणी मी किती इंच माप घेतलेलं आहे ते व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे। यामुळे आपल्याला समजतं की आपण म्हणजे शोल्डर किती घेतलेला, मुंडा खोली किती घेतलेला। यानंतर मी पुढचा गळा 6.5 इंचावर घेतलेला आहे। खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्क केलेला आहे आणि असा हा चौकोनी बॉक्स बनवलेला आहे। आणि हलक्या हाताने व्यवस्थित असं पुढच्या गळ्याला शेप दिलेला आहे, गोलाकार असा। हे बघा, एकदम असं व्यवस्थित हलक्या हाताने शेप देऊन घेतलेला आहे। यानंतर मी गळा किती घेतला ते सुद्धा लिहिलेलं आहे। यामुळे मला सारखं टेप घेऊन किती इंच मी घेतलेलं ते बघावं लागत नाही। यानंतर शोल्डर 3.25 इंचावर मी मार्क केलेला आहे आणि अर्धा इंच खाली घेऊन उतार दिलेला आहे। आता मुंडा खोलीमध्ये मी 1.25 इंचाचं आणि 1.25 इंचाचं मार्क केलेला आहे आणि व्यवस्थित असा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे। मी 1.5 इंच कधीच घेत नाही, यामुळे काकेमध्ये खूप चुने येतात। त्यामुळे ताईंनो, तुम्ही एकदा मी जसं पेपर पॅटर्न केलेलं आहे तसं तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव येईल। हे बघा, मी व्यवस्थित मार्क करून घेतलेला आहे। आता आपल्याला योगपट्टी खाली तयार करायची आहे। तर पहिल्यांदा कमरेचं माप 7.5 इंच टाकलं, नंतर 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता व्यवस्थित असे सगळे पॉईंट मी जोडून घेणार आहे। यानंतर योगपट्टीसाठी मी आधीच आपण एक्स्ट्रा पेपर घेतलेला, त्यामुळे 3 इंचावर टाकलेली आहे। आणि आपल्याला तयार योगपट्टी पाठीमागच्या साईडला 2.5 आणि पुढच्या साईडला 3 इंच पाहिजे। हे बघा, कटोरीचं 36 ब्लाउजसाठी मी 5.5 इंचावर कटोरी घेतलेली आहे। योगपट्टीला वरती अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन असा व्यवस्थित असा शेप दिलेला आहे। यानंतर मुंडा खोलीच्या इथून मी 2.25 इंचावर मार्क केलेला आहे। या दोघांचा मध्य काढलेला आहे। जिथे कटोरीचं माप टाकलेलं आहे तिथे असा टेप धरून मध्य काढायचा। मध्य 3.25 आलेला आहे। वरच्या साईडला मी 5 इंच सोडून असा हलक्या हाताने व्यवस्थित असा गोलाकार आकार दिलेला आहे। यामुळे कटोरीला सुद्धा एकदम असा गोलाकार आकार येतो। हे बघा, तुम्हाला पेपर जसं मार्क केले त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल। या ठिकाणी मी कटोरीचं सुद्धा माप लिहून घेतलेलं आहे आणि या पेपरवर मी माप टाकल्यामुळे मला पुढे हे सगळं सोपं होऊन जातं। आपली 5.5ची कटोरी आहे, त्यामुळे मी 2.25 इंचावर मार्क केलेला आहे। हे बघा, आणि आता कटोरीचा पॉईंट मी टक्स पॉईंट काढत आहे। तो बघा, मी 10 ते 10.5 इंचावर कटोरीचा टक्स पॉईंट घेतलेला आहे। व्यवस्थित असं मापून घ्यायचं। एकदा आपण पेपर पॅटर्न जर व्यवस्थित मापे देऊन टाकला असेल तर आपल्याला सारखं वारंवार हातामध्ये टेप घ्यायची गरज पडत नाही। या ठिकाणी योगपट्टीवर सुद्धा मी कमरेचं माप किती घेतलेलं आहे ते लिहिलेलं आहे। हे बघा, असा आपला पेपर पॅटर्न तयार झालेला आहे। मी पेपर कटिंग करताना माझा व्हिडिओ स्किप झालेला। ही पाठीमागची साईड आहे। मी शोल्डर इथे 2 इंचावर घेतलेला आहे। जर जास्त घेतलं 2.25
किंवा 2.5 घेतलं तर गळा आपला खूप उतरतो. त्यामुळे ताईंनो कधीही ब्लाऊजला 8 ज्या ब्लाऊजचा गळा 8च्या पुढे आहे त्या सर्व ब्लाऊजना 2च इंच शोल्डर घ्यायचं. यामुळे तुमचा गळा अजिबात उतरणार नाही. मी इथे गळा कट केलेला नाही आहे, तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी 10 इंचावर गळा घेतलेला आहे. यानंतर मी अर्धा इंच आपण योगपट्टीसाठी एक्स्ट्रा पेपर घेतलेला, पण पाठीमागच्या साईडनं अर्धा इंच मार्क करून मी हा पेपर कट करून घेतलेला आहे. आणि पाठीमागच्या टक्ससाठी 4.5 इंचवर मी मार्क केलेला आहे आणि व्यवस्थित असा पाठीमागच्या टक्सचा पॉईंट दिलेला आहे. याच्यासाठी 1 इंच दोन्ही साईडला अर्धा इंच सोडावं लागतं, म्हणून मी तसं व्यवस्थित असं पट्टीने इथे सुद्धा मार्क करून घेतलेलं आहे. आपलं जर पेपर पॅटर्न जर आपल्याला व्यवस्थित आला ना तर ब्लाऊजसुद्धा आपला खूप छान आणि व्यवस्थितच येतो. हे बघा, अशा प्रकारे आपला हा पाठीमागचा भाग तयार आहे. मी लगे हात या सुद्धा ठिकाणी आपण ब्लाऊजची उंची किती घेतली, कंबर किती आहे आणि किती छातीचा ब्लाऊज आहे हे सगळं लिहून घेतलं. यामुळे त्या मापाचा ब्लाऊज आला तर मी लगेच पटकन पेपर त्यावरती ठेवून पटकन कट करू शकते. याच्यासाठी ही एक आयडिया खूप छान आहे. यानंतर मी मुंडा खोली किती घेतलेली, पाठीमागचा गळा किती घेतलाय हे सुद्धा लगे हात त्या पेपरवर लिहिलं. आता आपल्याला कटोरी मार्क करायचे. आपली जी आपण कटोरी कट केलेली ती हे मी परत दुसऱ्या एका पेपरवर ठेवली आणि तिला व्यवस्थित अशी आखून घेतली. हे बघा, अशी व्यवस्थित आखायची, थोडंसुद्धा इकडे तिकडं होऊन द्यायचं नाही. आणि आता आपल्याला कटोरीला असा व्यवस्थित गोलाकार आकार द्यायचा आहे. सुरुवातीला मी पुढच्या साईडला 1.25 इंचावर मार्क केलं. यानंतर पाठीमागच्या साईडला सुद्धा मी 1.25 इंचावरच मार्क केलं. हे बघा, असं व्यवस्थित माप घेऊन मार्क करायचं आहे. यानंतर ही कटोरी व्यवस्थित मोजून घेतल्या आणि 5.5ची कटोरी आहे त्यामुळे 2.25 इंचावर मी मार्क केला. खालच्या साईडला 1.5 इंचावर घेतलं. ह्या दोन्ही पॉईंट आहेत ना जे जोडते ते बरोबर 4.5 इंचाचे होती. दोन्ही साईडला मी सेम पॉईंट केले 4.5 इंचाचे. हे बघा, वरच्या साईडला अर्धा इंच खालच्या साईडला वाढवलं, वरच्या साईडला परत एकदा अर्धा इंच वाढवलं आणि व्यवस्थित असा गोलाकार आकार देऊन घेतला. यानंतर हे 2 पॉईंट मी जॉईन केले. हे बघा, एकदम असे व्यवस्थित केलेले आहे. आता आपल्याला कटोरीचा हा भागाला व्यवस्थित गोलाकार शेप द्यायचा आहे. पहिल्यांदा मी अर्धा इंच, परत 1.25 इंच, 1 इंच आणि 1.25 इंच अशी मापं टाकली. त्यामुळे माझा एकदम असा गोलाकार असा व्यवस्थित आकार दिला. आपण जेवढी प्रॅक्टिस करू ना तेवढं आपल्याला कटोरी व्यवस्थितच येत असते. या ठिकाणी मी 1.5 इंचावर असं मार्क करून घेतलं आणि व्यवस्थित असं प्रत्येक गोष्टीचा मार्क केल्यामुळे आपल्याला पेपर पॅटर्न आणि ब्लाऊज शिवायला सुद्धा सोपं जातं. हे बघा, असं व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे. आता मी कटोरी कट करून घेणार आहे. व्यवस्थित कटोरी कट करायची आहे, त्यामुळे व्यवस्थित असा गोलाकार कटोरीला येतो. बऱ्याच वेळेला आपली कटोरी चुकते, त्यामुळे पूर्ण ब्लाऊजसुद्धा चुकू शकतो. हे बघा, मी व्यवस्थित असं घेतलेलं आहे आणि तुम्हाला आता जोडून दाखवते. थोडंसं माझ्याकडून अर्धा इंच कटोरी जास्त झालेली, त्यावेळेला मी काय केलं, व्यवस्थित जोडून पाहिलं आणि जो अर्धा इंच भाग जास्त, कटोरीचा भाग नेहमी आपण ज्या भागाला जोडतो ना त्या भागापेक्षा अर्धा इंच जास्तच पाहिजे. हे बघा, पण माझा 1 इंचाचा झालेला, त्यामुळे मी व्यवस्थित मार्क करून जो एक्स्ट्रा भाग होता ना तो कट करून टाकला. यानंतर मी तुम्हाला इथे पिनं लावून दाखवते, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली कटोरी किती एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे आणि ती ब्लाऊजला व्यवस्थितच बसणार आहे. हे बघा, लगे हात मी कटोरीवर खडूने मार्कसुद्धा करून घेतलेला आहे.
हे बघा, या ठिकाणी 1.5 इंचाचा खालच्या साईडला, वरच्या साईडला 3 इंचावर मार्क करून घेतलेला आहे. आणि हे बघा, ही अशी व्यवस्थित पिन लावून तुम्हाला कटोरी दाखवते. त्याचा पप किती छान आलेला आहे. आणि टेपनं मापली तर बरोबर ही 5.5 इंचावर भरली. हे बघा, किती छान असा सेप आलेला आहे आणि व्यवस्थितच कटोरी बसते. खालची योगपट्टीसुद्धा मी तुम्हाला जोडून दाखवते की आपला ब्लाऊजचं कटिंग किती छान झालेलं आहे. ताईंनो, तुम्ही सुद्धा माझ्यासारखं ब्लाऊजच्या पेपरचं एकदा कटिंग करून बघा. ज्यावेळेला आपण स्वतः ह्या अशा वेगवेगळ्या आयडिया करून पेपर कटिंग करतो त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं. यानंतर जो कटोरीचा खालचा जो एक्स्ट्रा भाग होत होता तो मी व्यवस्थित कट करून घेतला, कारण तो असाच शिलाईमध्ये येत होता. हे बघा, अशी एकदम अशी व्यवस्थित गोलाकार कटोरी झालेली आहे. तुम्हाला हे दाखवते, हा पाठीमागचा भाग, हे पुढचा भाग व्यवस्थित असा जॉईंट करून दाखवते. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपला पेपर पॅटर्न अजिबात कुठं चुकलेला नाही. त्यामुळे ही एक काळजी घ्यायची आहे. पेपर पॅटर्न काढून झाल्यानंतर असं व्यवस्थित पिना लावून कटोरी ठेवून व्यवस्थित चेक करायचं आहे. यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवताना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थित मापाचाच ब्लाऊज शिवला जातो. आपण ज्या वेळेला स्वतः पेपर पॅटर्न तयार करतो ना, त्यावेळी त्यामध्ये काहीही चूक असू द्या आपल्याला लगेच लक्षात येते आणि हे पेपर पॅटर्न आपण कधीच विसरत नाही. चला तर मग 36 साईजचा ब्लाऊज